नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे, आपण इयत्ता 5वीचा म्हणजे 5th स्टँडर्डचा आपण फर्स्ट जो चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल स्टडीजचा, ज्याचं नाव आहे आवर अर्थ अँड आवर सोलर सिस्टीम, आपण चालू केलेलं आहे. तर पहिल्याच पार्टमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस केलं तर की स्टार काय असतात, त्याच्यानंतर प्लॅनेट्स काय असतात, त्याच्यानंतर सॅटेलाईट काय असतो, त्याच्यानंतर डॉर्क प्लॅनेट काय असतात, ॲस्ट्रॉइड काय असतात. ओके, सो दीज आर द थिंग्स. या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या त्या. ओके, तुम्ही जर समजा मागचे लेक्चर जर बघितलं नसेल तर परिवर्तन ॲपवर ते अवेलेबल आहे किंवा याच यूट्यूब चॅनलवर ते अवेलेबल आहे. ओके, तुम्ही परिवर्तन ॲप डाउनलोड करा. परिवर्तन ॲपवर टोटल या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुमच्या मॅथ्सचे आहेत, सायन्सचे आहेत आणि इंग्लिशचे आहेत. ओके, पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहेत आणि ते पण एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इथपर्यंतचा पार्ट डिस्कस केला. याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता काही कॅन यू टेलचे क्वेश्चन आहेत. ओके, तर कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का. कॅन यू टेलचा अर्थ होतो तुम्ही सांगू शकता का. तर काही क्वेश्चन आहेत बघा. सो लुक ॲट द पिक्चर ऑफ द सोलार सिस्टीम. तुम्हाला काय करायचं आहे, लुक ॲट द पिक्चर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चित्र बघायचं आहे. कुणाचं चित्र बघायचं आहे, सोलार सिस्टीमचं, सूर्यमालेचं तुम्हाला चित्र बघायचं आहे, जे की वर दिलेलं आहे. अँड आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन. ओके, आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स म्हणजे या ठिकाणी खालील जे क्वेश्चन दिलेले आहेत त्याचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेला तुम्ही एकदा बघून घ्या. या ठिकाणी तुम्ही सूर्यमालेला बघितलेला आहे बघा. या ठिकाणी सन आहे, मर्क्युरी आहे, व्हीनस आहे, अर्थ आहे, त्याच्यानंतर मार्स आहे, मार्स नंतर ॲस्ट्रॉइड आहे, त्याच्यानंतर ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरॅनस आहे, नेपच्यून आहे. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं होतं सूर्यमालेबद्दल मागच्या लेक्चरमध्ये. तर या ठिकाणी काही क्वेश्चन आहेत बघा. तर पहिला क्वेश्चन काय आहे बघा, विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन. याचा मराठीमध्ये अर्थ होतो विच म्हणजे कोणता, विच म्हणजे कोणता, प्लॅनेट म्हणजे ग्रह. ओके, इज नियरेस्ट म्हणजे जवळ, टू द सन म्हणजे सूर्याच्या जवळ सर्वात जवळचा ग्रह कोणता. या ठिकाणी बघा, सूर्याच्या सर्वात जवळचा प्लॅनेट कोणता हो, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मर्क्युरी आहे, ज्याला आपण मराठीमध्ये बुध ग्रह म्हणतो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला याचं आन्सर लिहायचं आहे. तर याचं आन्सर काय येईल, दॅट इज द मर्क्युरी येईल. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे मर्क्युरी इज नियरेस्ट प्लॅनेट टू द सन, असं तुम्हाला लिहिता येईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲट वॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम अ सन. ओके, फ्रॉम द सन म्हणा. ओके, आता या ठिकाणी बघा, ॲट वॉट पोझिशन म्हणजे अर्थची पोझिशन कितवी आहे. ॲट वॉट पोझिशन इज द अर्थ म्हणजे आपली जी पृथ्वी आहे ती कितव्या स्थानावर आहे, कुठून, फ्रॉम दी सन, सूर्यापासून. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोजू शकता. या ठिकाणी सन आहे, मर्क्युरी, व्हीनस आणि अर्थ म्हणजे या ठिकाणी 1, 2 आणि 3rd नंबरला आपली अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल की आपली जी अर्थ आहे ती किती नंबरला आहे, दॅट इज द 3rd नंबरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड द मर्क्युरी. विच म्हणजे कोणता, प्लॅनेट म्हणजे ग्रह, प्लेस्ड म्हणजे ठेवलेला आहे किंवा तिथं आहे, बिटवीन म्हणजे दोघांमध्ये, कुणामध्ये, अर्थ आणि मर्क्युरीमध्ये. म्हणजे या क्वेश्चनचा अर्थ काय होतो की मर्क्युरी आणि अर्थ म्हणजे या ठिकाणी अर्थ प्लॅनेट आणि मर्क्युरी प्लॅनेटमध्ये कोणता प्लॅनेट प्रेझेंट आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मर्क्युरी इथं आहे, अर्थ इथं आहे, तर दोघांमध्ये कोणता प्लॅनेट प्रेझेंट आहे हो. तुम्ही पण याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर कोणता प्लॅनेट प्रेझेंट आहे, व्हीनस प्लॅनेट प्रेझेंट आहे. मग या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता दॅट इज द व्हीनस. ओके, मग या ठिकाणी काय येणार आहे, व्हीनस येणार आहे. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेम द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ द मार्स इन सिरियल ऑर्डर. ओके, आता नेम म्हणजे काय, तुम्हाला नावं सांगायची कुणाचे, प्लॅनेटचे, बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. आता कुणाच्या पलीकडे, ऑर्बिट ऑफ द मार्स इन सिरियल ऑर्डर. तर या ठिकाणी मार्स नंतर जेवढे बी प्लॅनेट आहेत त्यांचे नावं तुम्हाला सिरियली लिहायचे. मला सांगा मार्स कुठं आहे हो, या ठिकाणी दिसतोय सर्वांना, यस, या ठिकाणी मार्स आहे. मार्स नंतर कोणकोणते प्लॅनेट आहेत सिरियली तुम्हाला लिहायचे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरॅनस आहे, नेपच्यून आहे आणि प्लुटो आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मग सिरियली 1 by 1 लिहायचं आहे. पहिला आहे ज्युपिटर, त्याच्यानंतर आहे यस ज्युपिटर, नंतर आहे सॅटर्न, त्याच्यानंतर आहे युरॅनस, त्याच्यानंतर आहे नेपच्यून आणि त्याच्यानंतर आहे
प्लुटो. ओके, तुम्हाला हे सिरियली लिहायचं आहे, तुम्हाला प्लुटो अगोदर लिहायचं नाही. त्यांनी काय म्हणलंय, सिरियल ऑर्डरमध्ये लिहायला सांगितलंय, इन सिरियल ऑर्डरमध्ये लिहायला सांगितलेलं आहे. लक्षात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच प्लॅनेट इज, या ठिकाणी स्पेलिंग थोडी मिस्टेक झालेली आहे. विच प्लॅनेट इज फार्देस्ट म्हणायचं होतं त्यांना. विच प्लॅनेट इज फार्देस्ट फ्रॉम द सन. ओके, कोणता प्लॅनेट हा सनपासून दूर आहे सगळ्यात, तर कोणता आहे हो, नेपच्यून पण लिहू शकता आणि प्लुटो पण लिहू शकता, कारण की प्लुटो हा प्लॅनेट नाही आहे, ॲक्च्युली तो डॉर प्लॅनेट आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही याचा आन्सर प्लुटो लिहू शकता, कारण की सर्वात दूरचा प्लॅनेट कोणता आहे, तुम्हाला आकृतीमध्ये या डायग्राममध्ये कोणता प्लॅनेट दिसत आहे, यस तुमच्या डोळ्यांनी बघायचं आहे, येते लक्षामध्ये. ओके, या ठिकाणी कोणता प्लॅनेट आहे, सर्वात दूरचा फार्देस्ट प्लॅनेट फ्रॉम द सन कोणता आहे, दॅट इज द प्लुटो आहे. ओके, चला ठीक आहे. तर सर्वांना कॅन यू टेलचे आन्सर समजलेले आहेत. पहिल्याचं मर्क्युरी, त्याच्यानंतर थर्ड, त्याच्यानंतर व्हीनस, त्याच्यानंतर या ठिकाणी सिरियल ऑर्डरमध्ये मार्स नंतर कोणकोणते प्लॅनेट प्रेझेंट आहेत, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे आणि प्लुटो आहे. हे पाठच करा सगळं. ओके, त्याच्यानंतर विच प्लॅनेट इज फार्देस्ट फ्रॉम द सन, तर कोणता आहे, प्लुटो आहे. आता याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटी. ओके, तर ग्रॅव्हिटीला आपण या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतो विद्यार्थी मित्रांनो गुरुत्व म्हणतो. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, गुरुत्व म्हणतो किंवा गुरुत्वाकर्षण पण तुम्ही म्हणू शकता. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. ग्रॅव्हिटेशन जो असतो त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. आपण 10वीला पण बघणार आहोत पुढं. तुम्ही आता तुमची तर 5वी आहे, 6वीला पण 7वीला एखादा चॅप्टर असेल याचा, 8वीला पण थोडंफार आहे ग्रॅव्हिटेशनबद्दल, 10वीला बी आहे या ठिकाणी. ओके, म्हणजे बघा बेसिक गोष्ट आहे. आता जर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला पुढचं एकदम सोपं जाणार आहे. यस, तर बघा आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं. इवन 11वीला पण आहे ग्रॅव्हिटीबद्दल, 12वीला पण आहे. म्हणजे आत्ताच अभ्यास जर करून ठेवला तर तुम्हाला पुढचे वर्ग एकदम हसत खेळत जाणार आहेत. टेन्शन घ्यायची बिलकुल अजिबात आवश्यकता नाही आहे. चला आता ग्रॅव्हिटी म्हणजे आपण बघूया. ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं मित्रांनो, बघा ऑल हेवनली बॉडीज, जेवढ्या बी खगोलीय वस्तू आहेत, ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन और अ पूल ऑन वन अनादर. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी हा एक फोर्स आहे, बरोबर आहे. मला सांगा या ठिकाणी बघा आपली अर्थ आहे, कुणाची अर्थ आहे हो, आपली अर्थ आहे. मग अर्थवरून जर समजा तुम्ही बॉलला वर फेकलं तर बॉल वर जाईल आणि काही हाईटपर्यंत जाईल, त्याच्यानंतर बॉल खाली येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही कशालाही फेकलं, बॉटलला फेकलं, तुमच्या बॅगला फेकलं, तुमच्या वहीला फेकलं, किचनला फेकलं, कशालाही फेकलं तर त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट खाली येणार आहे. म्हणजे अर्थपाशी एक असा काही ना काही फोर्स आहे, एक असं काही ना काही बल आहे, एक असा काही ना काही फोर्स आहे जो की काय करायला आहे, प्रत्येक ऑब्जेक्टला अर्थकडे पुल करायला आहे. पुल करणे म्हणजे ओढणे. ओके, तर त्या ठिकाणी प्रत्येक ऑब्जेक्टला यस अट्रॅक्ट करायला आहे, पुल करायला आहे. येते लक्षामध्ये. म्हणजे अर्थपाशी कोणता फोर्स आहे, दॅट इज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. मग जसं अर्थपाशी आहे तसं जेवढ्या बी हेवनली बॉडीज आहेत, तर सनपाशी पण आहे, मूनपाशी पण आहे, मार्सपाशी पण आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे प्रत्येक हेवनली बॉडीकडे या ठिकाणी हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा आता मी तुम्हाला सांगितलं, आता जसं आपल्या अर्थकडे आहे तसं सनकडे पण आहे. आता पुढे त्यांनी काय म्हणलं बघा, द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स whereas the tendency of the planet is to move away from the sun. आता या ठिकाणी काय व्हायला बघा, सन काय करायला आहे, द सन एक्झर्ट्स म्हणजे अप्लाय करणे. ओके, काय अप्लाय करायला त्या ठिकाणी, सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पूल. म्हणजे सन पण काय करायला आहे, ऑल प्लॅनेटला ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर वेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन. ओके, तर प्लॅनेटची जी टेंडन्सी आहे, प्लॅनेटची जी सवय आहे ती काय आहे, टू मूव्ह अवे फ्रॉम द सन, म्हणजे सनपासून दूर जाण्याची. बरोबर आहे, कारण की त्यांना काही ना काही वेलोसिटी आहे. मला सांगा या ठिकाणी सूर्य आहे आणि आपला जो प्लॅनेट आहे अर्थ म्हणा, अर्थ हा सूर्याभोवती काय होतो, रिव्हॉल्व होतो. ओके, ऑर्बिट होतो. तर त्या ठिकाणी सांगायचं आहे काय बघा, लक्ष द्या 2 मिनिट इकडं. तर मला सांगायचं आहे काय तुम्हाला या ठिकाणी, तर सन जो आहे तो अर्थला काय करत आहे, पूल करत आहे. मग तसं सन हा फक्त अर्थलाच पूल करायला आहे का, नाही, ऑल प्लॅनेटला पूल करायला आहे. पण या ठिकाणी प्लॅनेटची टेंडन्सी काय आहे, यस याच्या जवळ येण्याची नाही, इथून दूर जाण्याची आहे. इथे लक्षामध्ये, कारण की त्यांना स्वतःची व्हेलॉसिटी आहे ना, स्वतःचा काही ना काही वेग आहे, त्याच्यामुळं व्हेलॉसिटीमुळंच हा जो अर्थ आहे तो सूर्याभोवती फिरत आहे. इथं लक्षामध्ये बघा या ठिकाणी आता ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टू फोर्सेस, तर या ठिकाणी जी अर्थ आहे ती इकडं चालली आहे आणि हा जो सन आहे तो इकडं ओढाला आहे.
बरोबर आहे. मग याच्या रिझल्टमुळं काय व्हायला बघा, पुढं काय म्हणलंय, ॲज अ रिझल्ट ऑफ दीज टू फोर्सेस, म्हणजे या दोन फोर्सेसच्या रिझल्टमुळं काय व्हालेलं आहे, प्लॅनेट कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ओके, जेवढे बी प्लॅनेट आहेत, जेवढे बी ग्रह आहे, हे या ठिकाणी सनच्या अराउंड रिव्हॉल्वमध्ये राहतात ॲट अ फिक्स्ड डिस्टन्स इन अ फिक्स्ड ऑर्बिट, म्हणजे फिक्स अंतरावरून ते रिव्हॉल्व करतात आणि फिक्स्ड त्यांच्या कक्षेमध्ये ते काय करतात, रिव्हॉल्व करत असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, इन द सेम वे म्हणजे तसेच आता या ठिकाणी सिमिलरली आपल्याला काय म्हणता येईल, सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड देअर प्लॅनेट. ओके, मग जसं या ठिकाणी अर्थ ही सूर्याभोवती फिरते, तसंच या ठिकाणी सॅटेलाइट, म्हणजे आपण उदाहरण घेऊया सॅटेलाइटचं, मून हा सॅटेलाइट आहे, बरोबर आहे. तर मून हा अर्थभोवती का फिरतो, कारण की आपली जी अर्थ आहे ती पण मूनला काय करत आहे, पुल करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. चला आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे काही क्वेश्चन दिलेले आहेत बघा, इन विच डायरेक्शन डू दीज थिंग्स फॉल. ओके, तर या ज्या गोष्टी आहेत खालच्या, त्या कोणत्या डायरेक्शनला फॉल होतील ते आपल्याला विचारलं आहे. तर मला सांगा, या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी विचारले लिव्ज म्हणजे काय, झाडाची पानं. फ्लावर म्हणजे काय, झाडाची फुलं. फ्रुट्स म्हणजे काय, झाडांची फळं. ओके, फ्रॉम अ ट्री. मला सांगा, एक झाड आहे, ठीक आहे, एक झाड आहे. मग या ठिकाणी झाडावर पानं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत आणि या ठिकाणी फळं असतील. ओके, मग त्या ठिकाणी ते खाली पडत आहेत. मग कोणत्या डायरेक्शनला खाली पडत आहेत, ते अर्थकडे पडत आहेत. ओके, इथे लक्षामध्ये म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला ते खाली पडायला. ओके, त्याच्यानंतर मला सांगा, रॉक म्हणजे काय, खडक. रॉक दॅट कम्स लूज फ्रॉम द हिल साईड. ओके, एखादी हिल साईड म्हणजे एखादी टेकडी आहे समजा, त्या टेकडीवरून जर समजा एखादा खडक असेल, आता या ठिकाणी एक टेकडी आहे, इथून समजा खडक जर समजा इथून घरंगळत आला, तर तो कोणत्या साईडला येणार आहे, यस, तो खाल्ल्या डायरेक्शनला येणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे, म्हणजे अर्थच्या सरफेसकडे येणार आहे, अर्थच्या सेंटरकडे येणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय. मला सांगा, आकाशातून. रेन म्हणजे काय, पाऊस. फॉलिंग म्हणजे काय, पडणे. फ्रॉम म्हणजे काय, कुठून. आणि स्काय म्हणजे आकाश. तर जर समजा पाऊस हा आकाशातून खाली पडत असेल, तर तो कोणत्या डायरेक्शनला खाली पडतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली पडतो. आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शनलाच का पडाला आहे, कारण की अर्थकडे ग्रॅव्हिटी आहे. ओके, तर या ठिकाणी पुढं काय सांगितलं बघा, अँड दीज आर फॉलिंग डाऊन बिकॉज ऑफ द ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटी. अर्थकडे ग्रॅव्हिटी आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी झाडाचे पानं असतील, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिव्ज म्हणूया, फ्लावर असतील, फ्रुट्स असतील, रॉक्स असेल, रेन असेल, तो खाली का पडत आहे, कारण की अर्थकडे ग्रॅव्हिटी आहे. ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. यस, जेवढ्या बी गोष्टी आहेत अर्थवरच्या, त्या अर्थवरच का राहतात, बिकॉज ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटी. ओके, इवन इफ वी थ्रो समथिंग अपवर्ड. इवन म्हणजे काय, जरी. ओके, जरी समजा या ठिकाणी वी थ्रो म्हणजे आपण फेकलं, काय फेकलं, समथिंग, काही ना काही फेकलं आपण, कुठं, अपवर्ड. ओके, इवन इफ वी थ्रो समथिंग अपवर्ड विथ अ ग्रेट फोर्स. आपण एकदम जास्तीत जोराच्या ताकदीनं वर फेकलं, तो काय होणार आहे, इट फायनली फॉल्स डाऊन टू द ग्राउंड. आणि काही वेळानंतर जो बी आपण ऑब्जेक्ट वर फेकलेला आहे, तो खाली पडणारच आहे. आणि हे कशामुळे होतं, इट इज ड्यू टू म्हणजे याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, च्यामुळे अर्थ होतो. लिहून घ्या, चायमुळे नाही रे, च्यामुळे. म्हणजे आपण म्हणतो ना, कुणामुळे तरी काय कसं तरी व्हायलंय, बरोबर आहे. मग मला सांगा, प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थकडे का पडत आहे, अरे अर्थच्या सरफेसवर का येत आहे, कारण की ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी. यस, आपण म्हणतो ना, अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळं, याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये. चला, आता याच्यानंतर या ठिकाणी पुढचा पार्ट आपल्याला बघायचा बघा, पीपल हॅव ऑलवेज बीन क्युरियस अबाउट द हेवनली बॉडीज इन द स्काय. आता पीपल म्हणजे सर्वांना माहीत आहे, जी लोक असतात. ओके, हॅव ऑलवेज म्हणजे नेहमीच. ओके, क्युरियस म्हणजे एकदम जिज्ञासू असतात. कसे असतात, यस, त्याला तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे जिज्ञासू, म्हणजे जाणून घ्यायची त्यांच्याकडे तीव्र इच्छाशक्ती असते. अबाउट द हेवनली बॉडीज इन द स्काय म्हणजे आकाशामध्ये जेवढ्या बी खगोलीय वस्तू प्रेझेंट आहेत, तर त्याविषयी जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता नेहमीच राहिलेली आहे, जिज्ञासू नेहमीच लोक राहिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा, दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम. ओके, लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी आपण त्या खगोलीय वस्तूपर्यंत जावं. अरे उदाहरणार्थ मला सांगा, आपण अर्थवर आहेत, मग आपल्याला चंद्र दररोजच दिसतो, मग आपल्याला कधीतरी वाटतं ना, यार चंद्रावर जाऊन बघावं, म्हणजे चंद्र नेमका कसा आहे. ओके, तिथं गेल्यावर काय होतं, त्याच्यानंतर तिथं आपण उडी मारली तर कसं होईल. ओके, आपण दगड फेकला तर दगड किती वेगानं वर जाईल, किती वेगानं खाली येईल, ही आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना, जिज्ञासूलाच आपण काय म्हणतो, उत्सुकता आपण म्हणतो. ओके, त्याला आपण क्युरियस म्हणतो, क्युरिओसिटी म्हणतो. ओके, तर या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की त्या ठिकाणी आपण जावं आणि त्याला जाणून घ्यावं. ओके, तर त्या ठिकाणी त्यांनी काय बघा, दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम. तर प्रत्येक माणसाला वाटतं की त्या हेवनली बॉडीजपाशी आपण जावं.
ओके, त्याच्यानंतर बघा, हाऊ एव्हर टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू द स्पेस इट मस्ट बी गिवन अ पॉवर. ओके, जर समजा एखादा ऑब्जेक्ट जर आपल्याला स्पेसमध्ये म्हणजे वर जर पाठवायचा असेल तर काही ना काही पॉवर लागेल ना. मला सांगा, तुम्हाला बॉलला वर फेकायचं आहे तर तुमच्यामध्ये ताकद असेल तरच तुम्ही बॉलला वर फेकाल ना. जर समजा तुमच्यामध्ये ताकदच नाही आहे, तुम्ही जेवणच केलं नाही, तर बॉल जास्त वर कसा जाईल, बरोबर आहे. मग कोणत्या बी ऑब्जेक्टला जर समजा आपल्याला वर पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ताकद लागेल. ओके, आणि ती ताकद जी आहे ती कुणाच्या विरुद्ध लागणार आहे, अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. अर्थचा जो ग्रॅव्हिटी फोर्स आहे त्याच्या विरोधामध्ये, अगेन्स्ट म्हणजे काय, त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपल्याला ताकद लावावी लागणार आहे. ओके, पुढे बघा, रॉकेट तुम्ही ऐकलंय, यस, हां सर, रॉकेट ऐकलंय, दिवाळीचं रॉकेट, बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी आपण दिवाळीचं रॉकेटही बघणार आहे आणि असं रिअल लाईफचं रॉकेटही बघणार आहे. ओके, बघा, रॉकेट टेक्नॉलॉजी ऑर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर दॅट पर्पज. ओके, जर समजा एखादं सॅटेलाईट वगैरे आपल्याला वर पाठवायचं आहे किंवा एखाद्या ॲस्ट्रॉनॉटला आपल्याला वर पाठवायचं आहे, ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर. ओके, जर समजा एखाद्या ॲस्ट्रॉनॉटला आपल्याला वर पाठवायचं आहे तर त्या ठिकाणी रॉकेट टेक्नॉलॉजीचा किंवा स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजीचा आपल्याला यूज करावा लागतो. ओके, तर या ठिकाणी बघा, वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज कॉल्ड ॲज द रॉकेट. ओके, मला सांगा, आपण जे दिवाळीचे फायर क्रॅकर्स म्हणजे काय, दिवाळीचे फटाके. ओके, फायर क्रॅकर म्हणजे काय म्हणतो, याला आपण फटाके म्हणतो. दिवाळीचे जे फटाके असतात त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, रॉकेट म्हणतो. इट इज पॅक्ड विथ अ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स. ओके, तर इट इज पॅक्ड म्हणजे ते एकदम पॅक्ड केलेले आहेत, एकदम पॅक्ड केलेले आहेत. कशानं, विथ अ एक्सप्लोजिव्ह म्हणजे एकदम स्फोट होणारे, यस, स्फोट होणाऱ्या सबस्टन्सनं त्याला आपण पॅक केलेलं आहे. द एक्सप्लोजिव्ह बर्न्स रॅपिडली अँड प्रोड्युसेस अ लॉट ऑफ एनर्जी. मग या ठिकाणी जेव्हा आपण या रॉकेटला इथं आपण या ठिकाणी काडी वगैरे लावतो किंवा या ठिकाणी आपण त्याला आपण आग लावतो तर काय होतं, त्या ठिकाणी जो एक्सप्लोजिव्ह या ठिकाणी बघा इथं जो भरलेला आहे तो एकदम बर्न होतो म्हणजे एकदम रॅपिडली तो जळतो. तर काय होतं त्याच्यामुळं, द डिझाईन ऑफ द रॉकेट इज सच दॅट द फायर क्रॅकर इज पुश्ड इन अ सर्टन डायरेक्शन ॲट अ ग्रेट स्पीड. तर त्याच्यामुळे ही अशी डिझाईन असते, याला आपण रॉकेट म्हणतो. तर या रॉकेटमधून या ठिकाणी इथून सगळा गॅस बाहेर आल्यानंतर काय होतं, रॉकेट जे असतं ते वर जातं आणि वर गेल्यानंतर बार होतं फटाकून. ओके, तर या ठिकाणी बघा, दिवाळीचे रॉकेट तुम्ही उडवलेले असतील, यस, पुढच्या दिवाळीला तुम्ही जरूर उडवा, जर समजा उडवले नसतील पण काळजीपूर्वक. हां, तर त्याच्यानंतर बघा पुढं, व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज टू सेंड द स्पेसक्राफ्ट इन टू द स्पेस. ओके, स्पेसक्राफ्ट म्हणजे एरोप्लेन सर्वांना माहीत आहे, यस. मग तसंच एक स्पेसक्राफ्ट असतं. मग जर समजा स्पेसक्राफ्टला जर समजा आपल्याला वर जर पाठवायचं असेल तर व्हेरी पॉवरफुल म्हणजे खूप ताकदीचं, व्हेरी पॉवरफुल म्हणजे काय, खूप ताकदीचं रॉकेट आर यूज म्हणजे रॉकेट आपल्याला यूज करावं लागेल. कशासाठी, टू सेंड द स्पेसक्राफ्ट इन टू द स्पेस. ओके, स्पेसक्राफ्ट म्हणजे जसं एरोप्लेन असतं तसंच स्पेसक्राफ्ट असतं. एरोप्लेनमध्ये आपण काय करतो, वर जातो, डबल आपण खाली घेतो. ओके, बट जर समजा आपल्याला जर चंद्रावर जायचं असेल किंवा आपल्याला जर वर जायचं असेल आकाशात, आणखीन एरोप्लेनच्या वर जायचं असेल तर आपण स्पेसक्राफ्टचा यूज करतो आणि स्पेसक्राफ्टला वर नेण्यासाठी आपण रॉकेटचा यूज करत असतो. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, अ ट्रेमेंडस क्वांटिटी ऑफ फ्यूल इज बर्न्ड इन अ रॉकेट सो दॅट अ स्पेसक्राफ्ट वेइंग थाउजंड्स ऑफ टन कॅन बी लॉन्च इन टू द स्पेस. In the 20th century, a few countries of the world developed a space technology and sent hundreds of spacecraft into the space. Our country is well known for the development of its space technology, स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी म्हणा किंवा स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा. आता या ठिकाणी बघा, ट्रेमेंडस क्वांटिटी ऑफ फ्यूल इज बर्न म्हणजे ट्रेमेंडस म्हणजे भरपूर प्रमाणात. ओके, भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी फ्यूल म्हणजे आपण त्याला इंधन म्हणूया. तर फ्यूल जे होतं दॅट इज द बर्न होतं. जसं पेट्रोल असतं, डिझेल असतं, तसंच त्या ठिकाणी रॉकेटचं पण एक वेगळं फ्यूल असतं. ओके, तर या ठिकाणी बघा, अ ट्रेमेंडस क्वांटिटी ऑफ फ्यूल इज बर्न होते इन अ रॉकेट सो दॅट स्पेसक्राफ्ट वेइंग अ थाउजंड्स ऑफ टन. ओके, टन तुम्हाला माहिती आहे 1000 किलोचा एक टन असतो. आपण जो ऊस आहे, शेतातला जो ऊस आहे तो आपण टनामध्ये मेजर करतो, बरोबर आहे. किंवा जास्त वजनाची जी वस्तू आहे, जसं की गाडीचं वजन आहे, आपण टनामध्ये मेजर करतो. ट्रक म्हणजे ट्रकचं वजन किती टन झालेलं आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा, एवढं टनाचं जी वस्तू आहे ती वर पाठवण्यासाठी आपल्याला ट्रिमंडस अमाऊंट ऑफ फ्यूल लागतं. ओके, तर या ठिकाणी बघा, इन द 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकामध्ये काय झालं, काही कंट्रीजनं म्हणजे काही देशानं, फ्यू कंट्रीज म्हणजे काही देश ऑफ द वर्ल्ड डेव्हलप्ड अ स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे
20व्या शतकामध्ये काही देशांनी फ्यू कंट्रीजनी म्हणजे काही देशांनी त्या ठिकाणी स्वतःची स्पेस टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. अँड सेंट हंड्रेड्स ऑफ स्पेस क्राफ्ट इन टू द स्पेस. ओके, सेंट म्हणजे काय, पाठवले. आपण जसं मॅसेज सेंड करतो बघा, येस मॅसेज सेंड करणे म्हणतो आणि सेंडचं सेकंड फॉर्म काय होतं, सेंड होतं. मॅसेज जर समजा सेंड म्हणजे सेंड झाला तर आपण त्याला सेंट म्हणतो. तर या ठिकाणी भरपूर साऱ्या कंट्रीनं काय केलेलं आहे, 100 ऑफ म्हणजे 100पेक्षा अधिक त्यांनी जे स्पेस क्राफ्ट आहेत ते आकाशामध्ये पाठवलेले आहेत. आवर कंट्री इज वेल नोन. यस, आवर कंट्री म्हणजे आपला देश. यस, वेल नोन म्हणजे कशासाठी माहिती आहे, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. तर आपला पण देश या ठिकाणी मागं नाही आहे. इस्रो सर्वांना माहिती आहे. तर इस्रो पण या ठिकाणी अशा प्रकारचे रॉकेट बनवते आणि स्पेसमध्ये त्या ठिकाणी सॅटेलाइट वगैरे लॉन्च करत असते. चला ठीक आहे, आता पुढचा पार्ट बघा. सम स्पेस क्राफ्ट रिमेन इन अ स्पेस. आता काही जे स्पेस क्राफ्ट असतात, रिमेन म्हणजे तिथेच राहतात. ओके, रिमेन्स इन अ स्पेस म्हणजे स्पेसमध्येच राहतात. सम आर ब्राउट बॅक टू द अर्थ. आणि काही जे आहेत, ब्राउट म्हणजे काय, आणणे. ब्रिंगचं सेकंड फॉर्म होतं ब्राउट. ओके, सो सम आर ब्राउट बॅक टू द अर्थ. आणि काही जे स्पेस क्राफ्ट आहेत ते खाली आपण आणत आहोत. ओके, वाईल सम लँड ऑन द अदर प्लॅनेट ऑर द सॅटेलाइट. आणि काही जे स्पेस क्राफ्ट आहेत ते आपण अदर सॅटेलाइटवर किंवा अदर प्लॅनेटवर आपण ते लॉन्च करत आहोत, आपण ते लँड करत आहोत. ओके, त्याच्यानंतर बघा, इन सम मिशन्स. आता काही मिशन्समध्ये काय होतं, सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल इन द स्पेस क्राफ्ट. सायंटिस्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज द, यस, वैज्ञानिक म्हणतो आपण त्याला वैज्ञानिक म्हणतो. तर या ठिकाणी बघा, सायंटिस्ट पण काही स्पेस मिशनमध्ये ते वर गेलेले आहेत अँड दे आर कॉल्ड ॲज द ॲस्ट्रॉनॉट्स. ओके, तर ॲस्ट्रॉनॉट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये सांगतो, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंतराळवीर म्हणतो मराठीमध्ये. ओके, तर ॲस्ट्रॉनॉट जे आहेत ते आपण वर पाठवतो. म्हणजे जी व्यक्ती स्पेसक्राफ्टमध्ये बसून वर जाते तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉनॉट्स म्हणतो. ओके, कल्पना चावला सर्वांना माहिती आहे, सुनीता विल्यम्स सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर राकेश शर्मा माहीत आहे, जो की फर्स्ट इंडियन मॅन आहे जो की स्पेसमध्ये गेलेला आहे. तर या ठिकाणी त्यांनी राकेश शर्माबद्दल पण सांगितलेलं आहे. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, डू यू नो मीन्स तुम्हाला माहिती आहे का. यस, इंडियन ॲस्ट्रॉनॉट म्हणजे भारतीय अंतराळवीर. तर भारतीय अंतराळवीराबद्दल म्हणजे इंडियन ॲस्ट्रॉनॉटबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर काय माहिती दिली बघा, राकेश शर्मा, या ॲस्ट्रॉनॉटचं नाव काय आहे, राकेश शर्मा हे लक्षात ठेवा. बिकम द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू द स्पेस इन द 1984. ओके, बिकम म्हणजे बनला. द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू द स्पेस. ओके, इन द 1984 म्हणजे 1984ला 1984ला हा जो राकेश शर्मा आहे तो स्पेसमध्ये जाऊन तो फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर तो बनलेला आहे. ओके, ही स्पेंट 8 days ऑन अ स्पेस स्टेशन फॉर अ जॉईंट मिशन ऑफ द इस्रो. मी तुम्हाला आता सांगितलं होतं इस्रो जी की जशी आपली अमेरिकेची नासा आहे, इंडिया दॅट इज द आपण त्याला स्पेस एजन्सी म्हणूया. ओके, म्हणजे या ठिकाणी जर समजा रॉकेटला वर पाठवायचं असेल तर कोणती ना कोणती कंपनी वर पाठवेल ना, असं थोडंच आहे की तुम्ही त्याला वर पाठवाल. ओके, मग त्या ठिकाणी जी भारताची कंपनी आहे त्याला इस्रो म्हणायचं आणि जी अमेरिकेची आहे त्याला नासा म्हणायचं. ओके, तर या ठिकाणी बघा, ही स्पेंड म्हणजे काय, त्यांनी त्या ठिकाणी किती वेळ घालवला, ही स्पेंड 8 days म्हणजे 8 दिवस तो स्पेसमध्ये होता, स्पेस स्टेशनमध्ये होता. फॉर अ जॉईंट मिशन ऑफ, जॉईंट म्हणजे कुणासोबत तरी ते मिशन होतं, तर कुणासोबत होतं, इस्रो आणि सोव्हिएत इंटर कॉस्मॉस म्हणजे रशियाची एक त्या ठिकाणी स्पेस एजन्सी आहे, त्याला आपण सोव्हिएत इंटर कॉस्मॉस म्हणतो, आणि इस्रो या दोघांचं जॉईंट मिशन होतं. म्हणजे दोघांनी एकमेकाला मदत करून त्या ठिकाणी इंडियन जो ॲस्ट्रॉनॉट आहे तो पहिल्यांदा 1984ला राकेश शर्मा जो आहे तो स्पेसमध्ये गेला. ओके, त्याच्यानंतर बघा, सीइंग इंडिया फ्रॉम द स्पेस. सीइंग इंडिया फ्रॉम द स्पेस म्हणजे जेव्हा त्यांनी इंडियाला वरून बघितलं. यस, ही सेड, तो काय म्हणाला, ही सेड मीन्स तो काय म्हणाला, यस, दॅट इट लुक्ड अ सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ओके, जेव्हा राकेश शर्मा वर गेला आणि जेव्हा त्यांनी वरून बघितलं भारताला, वरून इंडियाला जेव्हा आपल्या कंट्रीला बघितलं तर त्याला काय वाटलं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणजे या पूर्ण जगामध्ये आपला जो देश आहे हिंदुस्तान तो सर्वात या ठिकाणी मस्त आहे, सगळ्यात बेस्ट आहे. ओके, यस.
त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपला जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. किती वेळ झालेला आहे बघतो मी या ठिकाणी. येस 24 मिनटं झालेले आहेत. तरी पण या ठिकाणी आणखी 2 मिनटं मी थोडं वाढवतो. आणि या चॅप्टरमध्ये आता हे तुम्ही जरा थोडं वाचून घ्या. याच्यामध्ये बघा मंगळयानाविषयी थोडी माहिती दिलेली आहे. डू यू नो मध्ये इंडिया स्पेस मिशनबद्दल माहिती दिलेली आहे, चंद्रयानबद्दल माहिती दिलेली आहे. आता हे जर समजा वाचत बसलं तर व्हिडिओ खूप आणखी मोठा होईल. ओके, जेवढं महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पण महत्त्वाचं आहे, पण तुम्ही वाचून घ्या. आणि जर समजा नाही समजलं तर मला काय करा, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो मंगळयान आणि चंद्रयानवर. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा व्हॉट वी लर्न म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये काय काय शिकलेलं आहे. आता हे रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात पहिला पॉईंट आपण काय शिकला रे, द सन इज द स्टार म्हणजे सूर्य हा काय आहे, तारा आहे. सूर्य हा स्टार आहे आपण शिकलं. ऑल द अदर बॉडीज इन द सोलार सिस्टीम गेट लाईट फ्रॉम द सन म्हणजे जेवढ्या बी दुसऱ्या बॉडीज आहेत सोलार सिस्टीममध्ये त्यांना लाईट कुणापासून भेटतो, सनपासून भेटतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण काय शिकला विद्यार्थी मित्रांनो, द सन अँड द प्लॅनेट्स, देअर सॅटेलाइट्स, डॉर्क प्लॅनेट्स अँड द ॲस्ट्रॉइड्स. ओके, मला सांगा, सन म्हणजे सूर्य, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह, अँड देअर सॅटेलाइट म्हणजे त्या ग्रहांचे उपग्रह, डॉर्क प्लॅनेट म्हणजे जसं की प्लुटो आहे, अँड द ॲस्ट्रॉइड्स जे आहेत, ओके, दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन आर टुगेदर कॉल्ड ॲज द सोलार सिस्टीम. म्हणजे सोलार सिस्टीम कोणाला म्हणायचं, सूर्य आहे, प्लॅनेट आहे, सॅटेलाइट्स आहेत, डॉर्क प्लॅनेट आहेत, ॲस्ट्रॉइड आहेत, या सर्वांना मिळून आपण सोलार सिस्टीम म्हणतो. ओके, आणि ही सर्व प्लॅनेट, सॅटेलाइट जे असतील किंवा डॉर्क प्लॅनेट असतील किंवा ॲस्ट्रॉइड जे असतील तर ते कुणाभोवती रिव्हॉल्व होतात म्हणजे फिरतात. कुणाभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात, सनभोवती फिरतात. ओके, मग टुगेदर या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, सोलार सिस्टीम म्हणतो. ओके, त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट आपण काय शिकला, थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट म्हणजे जेवढ्या बी गोष्टी अर्थवर आहेत. थिंग्स म्हणजे काय, गोष्टी. जेवढ्या बी वस्तू म्हणा किंवा गोष्टी म्हणा, वस्तू म्हणा, जेवढ्या बी थिंग्स म्हणजे वस्तू म्हणा, जेवढ्या बी वस्तू अर्थवर आहेत तर त्या अर्थवरच राहतात. अँड इट ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी तर ह्या कशामुळे राहतात, अर्थपाशी स्वतःचा एक फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी जेवढ्या बी वस्तू अर्थवर आहेत तर त्या अर्थवरच राहतात. ओके, हां, त्याच्यानंतर बघा पुढं, टू ट्रॅव्हल इन अ स्पेस द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हॅज टू बी ओव्हरकम अँड रॉकेट टेक्नॉलॉजी हेल्प्स अस टू डू दॅट. ओके, तर या ठिकाणी जर समजा आपल्याला स्पेसमध्ये जायचं असेल तर रॉकेट टेक्नॉलॉजीनं आपल्याला वर जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला आपल्याला पार करावा लागेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ डबल बघत राहा, तुम्हाला डिटेलमध्ये आणखीन चॅप्टर समजेल. ओके, तर या ठिकाणी आपला जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टीम, हा चॅप्टर आपला इथं एंड झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपला सेकंड चॅप्टर बघूया ज्याचं नाव आहे, यस काय नाव आहे सेकंड चॅप्टरचं आपल्या, या ठिकाणी बघा एक्सरसाइज पण या ठिकाणी दिलेली आहे. एक्सरसाइजवर पण मी या ठिकाणी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो, लवकरच तो व्हिडिओ येईल. आणि सेकंड चॅप्टर जो आहे मोशन्स ऑफ द अर्थ म्हणजे या ठिकाणी मोशन्स ऑफ द अर्थ ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पृथ्वीची गती. ओके, हे पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. ओके, आणि परिवर्तन ॲप डाउनलोड नसेल केलं तर परिवर्तन ॲप जरूर डाउनलोड करा. ओके, धन्यवाद.